गुरुपौर्णिमेनिमित्त राहाता ते शिर्डी पायी पालखी सोहळ्यामध्ये हजारो साई भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळाचा सलग 23व्या वर्षी हा भक्तिमय उपक्रम असून साईनामाच्या गजरानं परिसर दुमदुमला होता। तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन या लोकप्रिय गीतासह विविध साई भक्तिपर गीतांच्या सुरावटी, टाळमृदुंगाचा निनाद, साईनामाचा अखंड गजर आणि भक्तांच्या उत्स्फूर्त नृत्यानं राहाता ते शिर्डी हा संपूर्ण मार्ग बुधवारी भक्तिसागरामध्ये न्हावून निघाला होता। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त शिवगर्जना नवरात्र उत्सव तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य राहाता शिर्डी पायी पालखी सोहळ्यात हजारो महिला आणि पुरुष साई भक्तांनी उत्साहानं सहभाग घेत साई भक्तीचा अनोखा अनुभव घेतला। गेल्या तब्बल 22 वर्षांपासून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिवगर्जना नवरात्र उत्सव तरुण मंडळाच्या माध्यमातून राहाता ते शिर्डी श्री साई पालखी पायी दिंडी सोहळ्याचं सातत्यानं आयोजन केलं जात असून यंदा हा सोहळा 23व्या वर्षामध्ये उत्साहात पार पडलाय। श्रद्धा, सेवा आणि सामाजिक ऐक्याची परंपरा जपणाऱ्या या उपक्रमानं वर्षानुवर्ष हजारो साई भक्तांना एकत्र आणण्याचं कार्य केलंय। बुधवारी सकाळी ग्रामदैवत श्री वीरभद्र मंदिरात पालखी सोहळ्याचा प्रारंभ झाला। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते साई पालखी आणि रथाचं विधिवत पूजन आणि महाआरती झाली। आरतीनंतर साईनामाचा जयघोष करत पालखी शिर्डीकडे निघाली। या प्रसंगी सिद्धसंकल्प मंगल कार्यालय येथे दिलीप रोहम, दीपक रोहम, साहिल रोहम तसेच हेमंत मुथा यांच्या वतीनं पालखीतील सर्व साई भक्तांसाठी फराळाचा नाश्ता आणि प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो भाविकांनी या सेवाभावी उपक्रमाचा लाभ घेतला। यानंतर पालखीनं पुन्हा शिर्डीकडे प्रस्थान केलं। दरम्यान शिवगर्जना नवरात्र उत्सवाचे सुधाकर कुंभकर्ण आणि सिद्धसंकल्प मंगल कार्यालयाचे दिलीप रोहम यांनी याविषयी अधिक सांगितलं। शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळ जुनी गडी राहता गेल्या 23 वर्षापासून या साईबाबांच्या पालखीचा उत्सव साजरा करत आहे। ज्यावेळेस साईबाबा शिर्डीला आले त्यावेळेस ते 5व्या अध्यायात चरित्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये उल्लेख आहे की साईबाबा राहत्याला वीरभद्र मंदिरात यायचे। या गावातील व्यापारी जयचंदजी सांड यांच्या वाड्यात देखील ते यायचे। त्यांना कधी आठवण झाली तर ते राहत्याला यायचे, वीरभद्र मंदिरात येऊन बसायचे। त्या कारणाने 23 वर्षापूर्वी आम्ही शिवगर्जना उत्सव मंडळाचे सर्व सदस्य आम्ही निर्णय घेतला की लांब लांबून मुंबई, हैदराबाद, पुणे, नाशिक सर्वकडून पालख्या येतात, तर आपणही पालखीची सुरुवात केली पाहिजे। त्यामुळं 23 वर्षापूर्वी आम्ही गुरुपौर्णिमेच्या अगदी 3 ते 4 दिवस आधी ठरवलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत साईबाबांची पालखी राहत्यातून शिर्डीला न्यायची। तर अगदी बेकवेपासून सुरुवात करून त्यावेळेस काहीच व्यवस्था नव्हती, सगळी व्यवस्था 2-3 दिवसात आम्ही सर्व मंडळाच्या सदस्यांनी अगदी नियोजनबद्ध केली। आणि सुरुवातीला आम्हाला अशी अपेक्षा होती की आपल्या मंडळाचे सदस्य 200-300 आणि त्यांचे घरचे अशी 400-500 जणांची पालखी निघाल, परंतु पहिल्याच वर्षी अत्यंत असा प्रतिसाद मिळाला आणि पहिल्या वर्षापासून तर आजपर्यंत गर्दीचा उच्चांक होत आहे। 23 वर्ष राहता नगरीतून बाबांच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व साई भक्त 23 वर्षापासून शिर्डीला पायी जातात आणि 2018 पासून तर आज गेली 15 वर्षापासून सिद्धसंकल्प या ठिकाणी हे भाविक इथं येतात आणि यांची स्वागत करण्याचा आणि सेवा करण्याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो। या ठिकाणी ज्या आमच्या राहता परिसरातील माय भगिनी आहेत या वर्षभराचे श्रम विसरून या कार्यक्रमामध्ये आवर्जून सहभागी होतात आणि या ठिकाणी येऊन जो आनंद व्यक्त करतात त्यामुळे आम्हाला मनापासून समाधान होतं। शिवगर्जना नवरात्र उत्सव तरुण मंडळाच्या या उपक्रमामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी राहाता ते शिर्डी परिसर संपूर्णपणे साईमय झाला होता। शिस्त, भक्ती, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या पालखी सोहळ्याचे नागरिकांनीही उत्स्फूर्त स्वागत केले। एसन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहाता।